ब्लड कम हो रहा फिर ऑक्सीडेटेड ब्लड, तो फिर असाइनोटिक असाइनोटिक साइनोटिक कंडीशन आती है, राइट। तो लिखना है कि ये जो ओपनिंग है तो ओपनिंग की वजह से लेफ्ट का राइट में, तो इसको लिखते वक्त भी ऐसा रखिएगा, हाँ लेफ्ट टू राइट शंट, समझ में आया वर्ड। जो ब्लड का फ्लो है ना उसको शंट लगाने को, डायरेक्शन वो है बोल के लेफ्ट टू राइट, उसको दूसरा नाम आने वाला है आगे, लेकिन अभी क्लियर कर दे रहा है, फ्लो के ऊपर उसका नाम है बाकी। अभी उसको छोड़ दो, अभी ये याद रखो कि ASD में अगर एट्रियल सेप्टम में डिफेक्ट रहा तो जो ब्लड है वो ऑक्सीडेटेड ब्लड डीऑक्सीडेंट पार्ट में आ जाएगा, इसका मतलब है लेफ्ट एट्रियम का ब्लड राइट एट्रियम में आ जाएगा। और इसकी वजह है प्रेशर थोड़ा सा ज़्यादा होने की वजह से राइट एट्रियम रिसीव्स blood from SBC, IVC as well as from the left atrium leading to volume overload and pulmonary congestion। पहले से ये दो जगह से ब्लड आ रहा, ऊपर से सुपीरियर वेना क्या हुआ, इंफीरियर वेना क्या हुआ, और इधर से ब्लड, तो ये यहाँ पे तो ज़्यादा ब्लड जमा हो रहा और जितना ब्लड आगे की तरफ पुश हो रहा वो फिर से बैक प्रेशर भी दे रहा, तो दोनों साइड से ओवरलोड occurs in about 4 to 10% of CFD, more common in female children. Okay. Type of ASD, अब इसके लोकेशन के ऊपर है। सेप्टम जो है ना, समझो एक अपना सा पकड़ेंगे, मैं एग्जांपल दे रहा सिर्फ 5 सेंटीमीटर है, राइट। तो 5 सेंटीमीटर में मैंने हाँ एक सेंटीमीटर को एक फोल्ड डाल दिया, तो फिर अपर वाला, मिडल वाला और लोअर वाला ऐसे 3 पार्ट हो जाएंगे, समझ में आया। तो डिस्क्रिप्शन के लिए कान के अंदर भी वैसा से अपने पर्दे के ऊपर, ईयर ड्रम के ऊपर, अगर नीचे रहा तो इंफीरियर में होल है, ऊपर रहा तो सुपीरियर में, हाँ। फिर अगर मिडल में रहा, एकदम मिडल में रहा तो सेंटर बोलेंगे, मिडल से लेफ्ट साइड रहा तो लेफ्ट, राइट साइड रहा तो राइट। ऐसे जो नाम है ना, यहाँ पे भी वैसे 3 नाम है, एक ओस्टियम सिक्विडम, राइट। ये कहाँ पे देखो, इट इज द मोस्ट कॉमन 7% मिडल ऑफ द सेप्टम, मिडल ऑफ द सेप्टम, ये देखो एकदम सेंटर में आएंगे। एक 5 सेंटीमीटर का पर्दा ऐसा समझो और उसके एकदम मिडल में रहा तो उसको नाम क्या देने का, सेक्युलम, ओस्टियम का निर्माण ओपनिंग है ना, ओस्टियम इज ओपनिंग। नीचे देखो सेकंड नंबर पे क्या नाम है, ट्राइमम, राइट, TRIMUM, कहाँ पे एकदम, हाँ लोअर पोजीशन फ्रॉम AB सेप्टल डिफेक्ट। और सबसे लास्ट साइनस वेनोसस, लेस कॉमन है 10% साइट एट द एंट्री ऑफ द सुपीरियर वेना क्या हुआ इनटू द राइट एट्रियम, ऊपर से सुपीरियर वेना क्या हुआ उसके इंसेंट बाजू में ओपनिंग रहेगी। तो से 3 ओपनिंग की जगह 3 अलग अलग नाम है, लेकिन सबसे कॉमन वाला याद रखो एकदम सेंटर में, और उसका नाम है ओस्टियम सेप्टम। ये सबसे मेन ASD के अंदर टाइप हो, समझ में आ गए, लिखने को इजी है ये। आगे मोस्ट क्लिनिकल प्रेजेंटेशन, अगर BB आया सब जो 3 मंथ 4 होते, पहले 8 महीने के अंदर आया तो उसके बाद आया तो दोनों ही फेज है। मोस्ट इन्फेंट्स एंड चिल्ड्रन आर असिम्प्टोमेटिक बट ओवर ईयर टू डिकॉर्ड मेनी experience the symptoms depending on the type and severity of ASD। जहाँ पे ओपनिंग है ना उसके हिसाब से वो सिम्टम आएंगे थोड़े बहुत कम ज्यादा, लेकिन यही सिम्टम रहेंगे ना। किसी को अर्ली एज में आ सकते हैं, तो 1 साल के बाद भी आ सकते हैं। इन्फेंट्स गेट टायर्ड ड्यूरिंग फीडिंग, सबसे पहला साइन अगर मदर जो भी नानी जो भी उसको दूध पिला रहे चम्मच से है ना, उनको मालूम हो जाए, या थोड़ा भी सब करने के बाद एकदम सो जा रहे, ज़्यादा खिचड़ी भी नहीं, तभी भी समझ में आ सकता है कि इसको कुछ प्रॉब्लम है। इन्फेंट्स गेट टायर्ड ड्यूरिंग फीडिंग, आपल्याकडे पण ही सिम्पटम आहे, जेव्हा हार्ट वीक होते तेव्हा मॅक्झिमम सिम्पटम हे जेवतानाच येतात किंवा सांगितलं जेवताना हार्ट अटॅक येतात, तो ओके त्याचं कारण पण असंच काही आहे। चिल्ड्रन गेट टायर्ड विथ प्लेइंग अँड ईटिंग, राईट, म्हणजे ग्राउंड लेवलला हे खेळू शकत नाही, तर अवघड झालं त्यांना खेळायला।
नको वाटायला लागतं. त्याच्यानंतर माहिती आहे त्यांना की हां एकदम कॉम्पिटिशन जास्त वाटते, काय अनइझी वाटते, एकदम चक्कर येते. दुसऱ्याच्या कॉम्पिटिशनमध्ये खो खो खेळला जात नाही. ते शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, थोडं जरी एक्स्ट्रा वर्क करायचा प्रयत्न केला तरी त्यांना शॉर्टनेस ऑफ ब्रीथ येऊ शकते. मायनर म्हणायलो मी, एक्झर्शन नाही, ओव्हर एक्झर्शन शब्द पण वापरला नाही. डेली रुटीनवाले पार्ट सुद्धा त्यांना जमत नाही. फटीग सिम्पटम 100% राहील. हे तर मी आधी सांगितलं. मला कोणी म्हणत असेल ना फटीग हे सेकंड ऑफ सिस्टीम, मी म्हणतो रॉंग आहे. ते फक्त आणि फक्त त्या हार्टसाठी सिम्पटम आहे. सडन फटीग. स्वेटिंग 100% राहू शकते. स्वेटिंगमध्ये फरक आहे. ॲबनॉर्मल स्वेटिंग म्हणजे कसं, तिथं ओपन एअर आहे, सगळं आहे, तरी पण एकदम जेवता त्याला घाम येतोय. असं नाही म्हणायचं फक्त हिरवी मिरची होती, लाल मिरची होती म्हणून घाम आलं. ओके, मिरचीचा घाम आलंच आहे. पाल्पिटेशन आणि ग्रोथ होत नाही, स्टंटेड ग्रोथ. एक थांबतो असं आहे. आणि इथं पेशंटची सिटिंग खूप छान असते. फोटो असतो दाखवतो मी, व्हिडिओ दाखवत आहे. डायग्नोसिस तुमच्याकडे भरपूर काय आहे. S1 नॉर्मल असतो, पण S2 वाईडली स्प्लिट फिक्स विथ P2 ॲसिडेटेड. आपण नंतर साऊंड ऐकू आपण, आपल्याकडे व्हिडिओ जाईल ते. इंजेक्शन सिस्टोलिक बरोबर इज प्रेझेंट 100% राहतात. आणि एक वेगळा आवाज येतो ह्या इंजेक्शनचा, जे नॉर्मल थर्मोपेक्षा थोडा वेगळा आहे. तर डायग्नोससाठी ऑस्कल्टेशनमध्ये लिहायचं S2 वाईडली स्प्लिट आणि सिस्टोलिक मर्मर इतकं लिहिलं तरी चालतं. शॉर्ट नोट आहे ASD वर, एकदम एवढंच लिहायचं, जास्त लिहायचं. चेस्ट एक्सरे माइल्ड टू मॉडरेट कार्डिओमेगाली. दोन घ्या एक्सरेमध्ये. हा एक्सरे मी एक आणून ठेवला बरं का, तुमच्या एक्झामला तुमची एक्झाम तुमच्या एक्झामला विचारतीलच हे नेमकं काय आहे. एक्सरेला कधी ना टेबलकडे जाऊन असं बघायचं ना, तेवढंच फक्त प्रॅक्टिस करा. माइल्ड टू मॉडरेट कार्डिओमेगाली मुलांनी ते उचलत पण नाही, असं बघत समज होतं. एक्सरे म्हणजे बरोबर समज. कार्डिओमेगाली enlarged right atrium with right ventricle, prominent pulmonary artery segment, increased pulmonary vascular margin. 100% हा एरिया मोठा दिसतो. कार्डियक मास खूप मध्ये गेलेलं असतं, लोअर म्हणजेच राईट व्हेंट्रिकल पण आणि लेफ्ट साईड पण पूर्ण इन्लार्ज झालेली बघायला मिळू शकतं. आणि पर्टिक्युलरली हा एरिया पण ब्रॉड सर्कल असतो. कार्डिओमेगाली कम्प्लीट पिक्चर बघायला मिळू शकतो. लहान मुलांमध्ये कधी कधी भूकला जरी कमी होत नसेल ना तरी काढून बघायचं लागतं. कार्डिओमेगालीमुळे सुद्धा कफ जात नाही, फार पल्मोनरी साईड कंडिशन जाऊ शकतं. ECG बघून घ्या, खास याला साठी दाखवतो मी. राईट ॲक्सिस डिव्हिएशन, राईट वेंट्रिक्युलर स्ट्रेन पॅटर्न इन लीड V1. V1 मध्ये बघा पोझिशन, साईज अँड साइन ऑफ L आर शंट फ्लो. लेफ्ट टू राईट शंट फ्लो असेल तर थोडासा बदल बघायला मिळेल. कुठल्या ह्याच्यामध्ये V1 मध्ये लक्षात ठेवा. चेंजेस कुठे बघायचे ASD मध्ये, V1 मध्ये. आणि V मध्ये काय होतं बघा. आधी पहिलं हा घ्या, इनलार्ज P वेव्ह इंडिकेटिंग राईट आर्टिरियल हायपरट्रॉफी. पाठच करून ठेवायचा. MCQ आला समजा किंवा तुम्हाला आहे ना MD ला असा क्वेश्चन येतो, इकडे असं ECG लिहिलेलं असते आणि इकडे ॲबनॉर्मल कंडिशन आणि इकडे असं लिहिलेलं असतं फर्स्ट इनलार्ज P वेव्ह, इनलार्ज Q वेव्ह डीप. तुम्हाला इकडे पर्याय आहे. त्याच्यानंतर मग खाली तुम्हाला ABCD वगैरे लिहायला वाचण्यामध्येच तुमचे 2-3 मिनिटं जातात. असं वाटतं MCQ तर सोपा होता, वेळ जास्त गेला. ह्याच्या आधी कधी विचार नाही केला ना असं आम्ही पटपट पटपट आम्हाला यायला पाहिजे म्हणून. हो कसं करणार, पाऊसच पडला नाही. इनलार्ज P वेव्ह लक्षात ठेवा, रिपीट करतो. इनलार्ज P वेव्ह इंडिकेट राईट ॲट्रियल हायपरट्रॉफी. नॉर्मली तो नसतो, राईट. आता डायरेक्ट या RVH मध्ये रिवर्स आर सीन अँड टॉल आर वेव्ह लक्षात ठेवा. इंडिकेट RBB अँड RVH है ना.